नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गुरुवारी 13 नोव्हेंबर नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. पक्ष सोहळ्यापूर्वी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी चांदवड शहरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती या नाशिक कार्यालयामध्ये दाखल झाले. या प्रवेशामुळे नाशिक आणि चांदवड तालुक्यात भाजपला मोठा राजकीय बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहर अध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, दक्षिण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, लक्ष्मण सावजी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सोहळ्यात कोतवाल यांच्यासह नरेश पाटील, नीलम पाटील, शिवाजी बस्ते, गौरव अग्रवाल, सागर निकम, भागवत जाधव, एकनाथ पगार, शिवाजीराव कासव, दिनेश जाधव, गुलाब पवार, बाळासाहेब शिंदे तसेच आजी माजी सरपंचांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. या मोठ्या प्रवेशामुळे चांदवडसह नाशिकमध्ये भाजपची ताकद आणखीन वाढल्याचं दिसून येते. शिरीष भाऊंचा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. शिरीष भाऊंनी पक्षामध्ये यावं यासाठी माझी बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती, पण काही योग येत नव्हता, काही जमत नव्हतं. पण आज गेल्या 2-3 दिवसापासून मी बोलतो, राहुल दादांचं माझंही बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे. आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता, चांदवडला. त्याची मजा काही माझी वेगळीच होती. पण आज मुख्यमंत्री येत आहेत, खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने वेळ आता कमी, निवडणुका घोषित झालेल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्यावेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल, त्यावेळेला निश्चित आपण एकमेकांशी संवाद साधू, बोलू. पण आज शिरीष भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मातबर नेते आपल्या भागातले, सहकार क्षेत्रातले, राजकारणातले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सर्वांनी पक्षामध्ये आणखी प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये विशेष करून शिरीष भाऊ कोतवाल तर आहेच, त्याबरोबर अनेक नाव आहेत. कोणाकोणाची नाव घेऊया ठिकाणी, पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्या पक्षांचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. गुरुजी बक्का हे अनेक दिवसापासून तुला माहिती आहे, नगरसेवक आहेत, महापौर आलेले आहेत, महानगरपालिका नाशिकचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. माजी नगरसेविका नंदिनीताई बोडके, माजी नगरसेविका विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील, नीलम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तिचे व्यापारी गौरव अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते गौरव गोवर्धने, कांदवा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बस्ते, पाचोरकर, अनेक सरपंच आहेत, सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत. त्या सगळ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. आजपासून आपण सगळे भाजपवासी झालेला आहात. शिरीष भाऊ, जरा तुम्ही अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये जाणार, आपण दुसऱ्या पक्षात गेले नाही ना, एकच पक्ष राष्ट्रवादी होते. शरद पवार साहेबांनी केले होते, काँग्रेसकडे आहे. पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा, आता कुठे प्रवेश करायचा ठरतो सगळ्यांचा. आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात. आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे काही बोलत नाही. शरद पवारचं काय, रुबाटाचं काय, किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे, कारण नेतृत्व हे काँग्रेस भरकटलेलं त्याच्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात. आपल्याला माहितीये देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील, सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे. कशा पद्धतीने प्रगती होते, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो. मोदीजी 11 वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण 11व्या नंबरवर होतो.
आज आपण 4थ्या नंबरवर 5व्या नंबरवर आल्यावर आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे, अतिशय वेगाने आपली घोडदौड चाललेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही अगदी सगळे तर घोड बघताय, त्या 10 वर्षामध्ये कशी परिस्थिती झाली इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये. रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेले आहेत, विमानं कशा आता पळायला लागलेली आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत, इंडस्ट्रीज किती वेगाने या ठिकाणी वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच ठिकाणी, विशेष करून पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र, बांगलादेश सारखं छोटंसं राष्ट्र आपल्याला जेव्हा जेव्हा जाऊन भरायचं, चायना घेऊन आपल्या वाटेला जायचं, बॉर्डर बस्ती करायचं. पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. आपल्याला याची कल्पना आहे. पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्ब केला तरी आम्ही युरोपकडे पाय पडत जायचो, अमेरिकेकडे पाय पडत जायचो, पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज वीट का जबाब पत्थर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम हातामध्ये त्या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे. आणि म्हणून देशामध्ये जे मोदी जे असतील, राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहे. आपल्याला देवेंद्रजी बद्दल काही फार सांगावाचा कुठला विषय नाहीये. मला वाटतं अतिशय बुद्धिवान, अतिशय दूरदर्शी असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. मला वाटतं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड झालेली, मागच्या काळामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री होते, आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो, आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं अशा मुख्य प्रवाहात आपण आलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही, नुसत्या हातपाय हलवून दुखायला लागतात, थोडी बुडावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे. राहुल दादा त्या ठिकाणी आमदार आहे, आमचे पुढे तर ही सगळी म्हणजे त्या ठिकाणी आहे. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. दादा तर अतिशय सिनियर आहेत. मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेला आहात. आपण 2 वेळा मला आमदार होता. तेवढं आपण कुठल्या साली होता? 99 त्यावेळेला मी पण होतो. मी 95 पासून आमदार आहे. मी सतत 7 वेळा निवडून आलेलो आहे. तेवढा आता माझ्या सोबतच त्यावेळेला होते. पण तुम्ही निवडणुका खूप काढल्या मला वाटतं ना, किती 7 8 पण तुम्ही मलाही सिनियर आहात. झालं एवढं, मी फक्त निवडून आलो प्रत्येक वेळेला, दादा 2 वेळा निवडून आलेले आहे, काही हरकत नाही. पण आता निश्चित दादा आमच्या सोबत आहेत. आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील, जुने कार्यकर्ते, आपण कुठे भेदभाव राहणार नाही. एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की तुम्ही सगळे एकत्र होतात. पाणी रे पाणी रंग केसाचे आपल्याकडे म्हणतात आपण गाणं, एसपी मिला तो उसके जैसा, तुम्ही भाजपावासी झालेला आहात. आता कुठेही काही अडचण नाही, काही आपल्याला आता काळजी करण्याची गरज नाही. आपण सगळेजण मिळून आपल्या भागाचा विकास कसा होईल, आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास कसा होईल, आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल, यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे आहेत. आता मी सांगितल्या ठिकाणी मी वैयक्तिक कामं घेऊन येणार नाही. वैयक्तिक असलेली कार्यकर्त्याची कामं असतात, ती करावी लागतात, बोलावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. निश्चित आम्ही त्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. राहुल दादा आपण लोक हातात हात घालून, कारण तुम्ही त्या ठिकाणी आमदार राहिलेला आहात, तुम्ही त्या बरोबरीचे आहात. त्यामुळे मला सुद्धा 2 जण त्या ठिकाणी आमदार माझे पण आहेत. सगळेजण मिळून आपण काम करूया. कुठेही आपल्याला तक्रारीला वाव राहणार नाही. दादा कुठे तक्रारीला वाव राहणार नाही. बाबा जुन्या लोकांना न्याय मिळत आहे, आम्हाला हे करताय, सम्राट आवडताय, आमची कामं होत नाही का, आम्हाला निधी मिळत नाही, असं कुठेही होणार नाही. आणि पुढे आपण निश्चित राहा. आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला पुन्हा आपलं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. साहेब आता गाडी तिकडून निघालेली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.